नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण दत्त जयंतीनिमित्त खास अशी एक रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यामध्ये दत्तांचं जे त्रिमूर्ती त्रिगुणात्मक असं रूप आहे त्याची एक कल्पना मी केलेली आहे आणि साकारण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. फक्त 5 ते 3 टिपके देऊन अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी काढायची आहे. तर रांगोळी पूर्ण पहा आणि तुम्हाला रांगोळी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तर बघा, पहिल्यांदा इथे मी 5 ते 3 टिपके देऊन घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पहिल्यांदा एक असा मी त्रिकोण काढून घेतलेला आहे. तर 3 गुणांनी युक्त असे हे दत्तगुरू आहेत, त्यासाठी मी हा त्रिकोण घेतलेला आहे. बघा, ही माझी साधी सोपी कल्पना आहे. यामध्ये मी कसलंही नॉलेज वगैरे असं काही घेतलेलं नाही आहे आणि पूर्ण हे 3 गुणांनी भरलेले असे हे आपले दत्तगुरू आहेत. म्हणून ह्या त्रिकोणाला देखील पूर्ण आडव्या आणि तिरक्या रेषांनी मी पूर्ण भरून टाकते आहे. बघा, अशा पद्धतीने जितक्या बारीक आपल्याला त्यामध्ये रेषा काढता येतील तेवढ्या आपण बारीक रेषा नी हा त्रिकोण भरूयात. अशा समांतर रेषा काढल्या की छान आपली रांगोळी उठावदार दिसते. बघा, आता ह्या भरलेल्या त्रिकोणांमध्ये आपल्याला गुरुपादुका काढून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी केशरी रंग वापरलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे काढूयात. पहिल्यांदा 2 मोठे ठिपके द्यायचे आहेत आणि त्याच्या खाली लांबडे असे नाजूक ठिपके देऊन घेऊयात आपण. बघा, आणि बोटांनी त्यांना आपल्याला गुरुपादुकांचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, आणि वरचा जो गोल भाग आहे त्यामध्ये आपण एक एक छोटे टिपके देऊयात आणि ते चॉकलेटी कलरचे देऊयात. म्हणजे आपल्याला सेम तो जो गुरुपादुकांच्या वरती आलेला असतो ना भाग, त्याला उठून दिसेल. बघा, अशा पद्धतीने मस्त दिसत आहेत ना. आणि आता यांना आपण भरून घेऊयात पिवळ्या ठिपक्यांनी, त्यामुळे ते आणखीन छान उठादार दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगामध्ये याला रंगवू शकता. आता हे जे कडेचे राहिलेले 3-3 टिपके आहेत तिथे आपण रेषा काढून घेऊयात. या 3ही टिपक्यांना जोडणारी एक रेष आणि दोन्ही त्रिकोण आणि ही रेष यांच्यामध्ये आणखीन 2-2 रेषा, म्हणजे त्रिकोणाच्या कडेली 3-3 रेषा येणार आहेत, समांतर रेषा. बघा, आता जे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त असं आपण म्हणतो ना, तर ते जे 3 गुण आहेत ते कुणाकडून येतात त्यासाठी आपण इथे 3 कोन काढून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने 3 पाकळ्या कोयरीच्या. अतिशय सोपी रांगोळी आहे आणि टिपके तर खूपच कमी आहेत, म्हणजे जास्त टिपके देण्यात वेळही जाणार नाहीये. आणि रेषा अशा काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे काढायला देखील सोपी जाते. बघा, मंदिराचे जसे शिखर असतात तसे आपण इथे पानांच्या आकारामध्ये 3 पानं त्रिकोणाच्या कडेने काढून घेतलेले आहेत. आणि ते तिहेरी करून घेऊयात, त्यामुळे उठावदार दिसणार आहे. बघा, मस्त दिसत आहे. आता ह्याला सजवण्यासाठी म्हणून आपण कडेला थोड्याशा वक्र रेषा घेऊयात, छान दिसतं. आणि याला देखील आपण तिहेरी करून घेऊयात.
ह्या ज्या रेषा आहेत त्या सगळ्या त्याला जोडून घेऊयात आणि असंच तीनही बाजूला करून घ्यायचं आहे आपल्याला। मी हे माझ्या कल्पनेने रांगोळी अशी वाढवत आहे। तुम्हाला जर वाटलं की इकडे कडेला देखील आपण पानच काढावी तर तुम्ही अशी तिहेरी पान देखील काढू शकता किंवा कमळासारखा आकार देखील करू शकता किंवा साधी टिपके देऊन तिथे छोटे छोटे फुलं देखील काढू शकता। बघा आता असंच वरच्या बाजूला देखील आपण काढून घेऊयात। आणि या रेषा ज्या आहेत त्या वरच्या गोलाला असं जोडून घेऊयात म्हणजे तिहेरी असा त्याचा देखील आकार येईल आणि हे एकमेकांना जोडल्यासारखे दिसतील। बघा आता हे जे मधले 3 पानासारखे आकार झालेले आहेत त्यांना रंग देऊन घेऊयात। मी इथे याला लाल रंग दिलेला आहे आणि तीनही ठिकाणी वेगवेगळे रंग दिलेले आहेत, लाल, निळा आणि हिरवा। मी लाल रंग विष्णूच्या रूपासाठी वापरला आहे प्रतिकात्मक म्हणून, हिरवा रंग जो आहे तो ब्रह्मासाठी आणि त्याच्यामध्ये बघा मी अजून एक आकार काढत आहे आणि निळा रंग हा नीलकंठासाठी म्हणजे महेशासाठी शिवशंकरासाठी वापरलेला आहे। आणि या तीनही रंगांमध्ये मी त्यांचे एक एक जे त्यांच्या हातामध्ये वस्तू असतात किंवा अस्त्र शस्त्र जे काही आहे ते काढणार आहे। अशी एक कल्पना मी केलेली आहे। म्हणून ब्रह्माच्या हिरवा रंगामध्ये जे सृजन आहे, सृजन करतात, नवनिर्माण करतात, त्यांच्या हातामध्ये असलेले वेदांची आकृती काढलेली आहे। परत विष्णू जो जगाचा पालन करता आहे त्याच्या हातामध्ये असलेले सुदर्शन चक्र ते लाल रंगामध्ये काढलेलं आहे। चांदणी गोलामध्ये चांदणी आणि कडेने छोटे छोटेसे त्रिकोण अशा पद्धतीने हे सुदर्शन चक्र काढलेलं आहे। आणि आता निळ्या रंगामध्ये शिवशंकराचं त्रिशूल आपण काढूयात छोटंसं। बघा अतिशय साधे सोप्या आकृत्या आहेत ज्या आपण नेहमी रोज देवापुढे काढतो, अशा ह्या आकृत्या आहेत, रांगोळीमध्ये आपण काढतोय। आणि मी अशी छोटीशी कल्पना करून की हे दत्ताची प्रतिकात्मक रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही रांगोळी बघा तुम्हाला कशी वाटते। आणि दत्तचं जे चेहऱ्याची जी रांगोळी आहे त्रिमूर्तींची, ती रांगोळी मी आधीच पोस्ट केलेली आहे। तर काही जण देवाची मूर्ती अशी रांगोळीमध्ये काढत नाहीत, तर त्यांच्यासाठी म्हणून मी ही प्रतिकात्मक रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे। बघा त्रिशूलाला खाली डमरू देखील मी दाखवलेला आहे आता। आणि ह्या ज्या कर्व रेषा आहेत त्यांच्यामध्ये प्राणज्योती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा ज्योतीचा आकार तिथे दिलेला आहे मी। मस्त अशी ही आपली रांगोळी आता तयार झालेली आहे, अतिशय साधी सोपी आणि जशी आपण कल्पना करत जाऊ तशी ती आणखीन सुरेख वाटत जाते। तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच रोज माझे व्हिडिओ पाहत चला। रोज सकाळी 10 वाजता नवीन रांगोळी, नवनवीन रांगोळी आणि आपल्या पारंपरिक रांगोळी, ठिपक्यांच्या रांगोळी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि तुमच्या जर काही सजेशन असतील की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळी पाहायच्या आहेत तर त्या देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवू शकता, म्हणजे मी त्या पद्धतीने तुम्हाला रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन। आणि ही रांगोळी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा बरं का। परत भेटूयात अशा छान छान रांगोळ्या घेऊन। धन्यवाद।